आई आज गणपती बाप्पाची बनव मोदक। आता आहे अंगारकी चतुर्थी तर सर्वजण मोदक तर बनवणारच, तर चला सोप्या पद्धतीने आज आपण बनवूया तळणीचे मोदक। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा वाटी रवा आणि गव्हाचं पीठ। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि वरून घातलेलं आहे गरम केलेलं तूप। तुम्ही त्याऐवजी तिथे तेलही घालू शकता। तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्या आणि आता आपण त्याला झाकून ठेवून देऊया। इकडे आपण करू सारणाची तयारी। त्यासाठी इथे मी कढईत टाकलेलं आहे तूप। इथे आपण कढईत टाकलेलं आहे तूप। तुपाला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि त्यात आपण घालणार आहोत खोबरं किस आणि 10 ते 12 काजू। याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं। तुपामध्ये भाजलं की सुगंध छान येतो, अगदी या प्रकारे बघा। आणि आता मी वरून घालत आहे साखर। साखर घातल्यावर त्याला जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही, अगदी अर्धा 1 मिनिटामध्ये त्याला भाजून अलग उचलून घ्यायचं, अगदी या प्रकारे। हां, आता आपलं सारण झालेलं आहे तयार। त्याला आपण मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं बारीक करून घेऊया, हे बघा। आणि यात आपण विलायची पण घालायची आहे। विलायची घालून याला थोडंसं दरदरं पिसून घ्यायचं पटकन, हां अशा प्रकारे। आणि आता आपण आपल्याला पीठ बघूया। आपण बिना मैद्याची फक्त रवा आणि कणकेचा गोळा बनवलेला आहे। तोही छान खुसखुशीत आणि छान लागतो बघा। या प्रकारे आपण त्याची पाती लाटून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून व्यवस्थित कळ्या पकडून मोदक भरून घ्यायचा, अगदी या प्रकारे। मोदक बाप्पाला तर आवडतेच बरं का, पण बाकी सर्वांनाही खूप आवडतो। हां, तुम्हालाही आवडत असेलच, तुमच्या मुलांनाही आवडत असेलच, तर एकदा या प्रकारे तुम्ही मोदक नक्की करून पहा बरं का। अशा प्रकारे त्याला व्यवस्थित बंद करायचं। बघा आपला किती छान मोदक तयार झाला आहे, अगदी सुंदर असा। आणि आपले मोदक हे तेलात फाटणार सुद्धा नाही। आता आपले पूर्ण मोदक झालेले आहेत भरून, बघा या प्रकारे। मोदक हे बाप्पाचा आवडीचा नैवेद्य आहे बरं का। आता इकडे मी तूप गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये आता आपण मोदक तळून घेऊया। मोदक तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम ही एकदम हाय ठेवायची नाही, मध्यम आचेवरच त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं दोन्ही बाजूने। 1 ते 2 मिनिट असं तळून झालं की त्याची मग बाजू पलटवायची, मग तो सगळीकडून शिजला जातो, कुठूनही कच्चा राहत नाही, अगदी या प्रकारे बघा। तुम्ही चतुर्थीला काय बनवता? मोदकाचाच नैवेद्य बनवता आणि कोणत्या प्रकारचे मोदक बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। बघा आपले किती छान मोदक तयार झालेले आहे आणि कुठून फाटले सुद्धा नाही आहेत। तर हे घ्या मोदकाचा प्रसाद, खा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।